त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न हे सरकार करणार आहे का? आणि त्या बाबतीमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये आणि या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून न्याय देणार आहे का? माननीय सभापती महोदय, निश्चितपणे ही जी काही संपूर्ण या ठिकाणी आपल्या ज्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या संदर्भातला विषय आलेला आहे, हा विषय अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात एकच गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की साधारणपणे अनुभव असा आहे की पहिलं जे वर्ष असतं, म्हणजे एखादी घटना घडल्यापासून पहिलं वर्ष, याच्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये ज्या काही महिला वेगवेगळ्या म्हणजे निघून गेलेल्या, पळवलेल्या किंवा जे काही आपण वेगवेगळे त्याचे हेडिंग समजू, यातल्या साधारणपणे 55 ते 60% आपल्याला पहिल्या वर्षी त्या ठिकाणी परत येतात, सापडतात. जवळपास 2.5 ते 3 वर्षाचं हे सायकल आहे. 2.5 ते 3 वर्षाच्या सायकलमध्ये आपण 90% पोहोचतो. तरी हे काही खूप समाधानकारक असं मी म्हणत नाही, ते 100% आपण गेलो पाहिजे. पण दरवर्षी आपण याच्यामध्ये नवीन नवीन ऑपरेशन्स करतो आहोत. त्याचा परिणाम असा होतो आहे, आपल्या असं लक्षात आलं की साधारणपणे वर्षभरानंतर पोलिसही फार त्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि यातल्या विशेषतः ज्या वयस्कर महिला असतात त्यांच्या संदर्भात त्यांचे घरचेही पाठपुरावा करत नाहीत. म्हणून आपण स्पेशल सेल याचा अपॉइंट केला आणि स्पेशल सेल अपॉइंट करून त्यांना दर महिन्याला एक त्याची बैठक होते. याच्यामध्ये ADG लेवलच्या महिला अधिकारी आपण नेमलेल्या आहेत. त्या महिला अधिकारी दर महिन्याला बैठक घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये किती त्यांनी पाठपुरावा केला, किती सापडल्या, पहिले 5 पोलीस स्टेशन ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे ते महिन्याला चिन्हांकित केले जातात. शेवटचे 5 पोलीस स्टेशन ज्यांनी खराब कामगिरी केली आहे त्यांना देखील त्या ठिकाणी रिप्रिमांड केलं जातं. याचा परिणाम असा आहे की आपण जर बघितलं असेल तर आता जवळपास ही संख्या एका वर्षात 10% वाढलेली आहे. 10% त्याच्यामध्ये आपल्याला जो परत येण्याचा किंवा सापडण्याचा दर आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात अजून मोठ्या प्रमाणात आपण जी काही कारवाई आहे ती सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण 95-96% पोचत नाही तोपर्यंत आपण 95-96% काय एकही कोणी मिसिंग असेल तर समाधान नाहीच, पण किमान आपलं टार्गेट हे आहे की 95-96% आपण पोचलं पाहिजे. बालकांच्या बाबतीत आपण पोचतो, ते हळूहळू आपण 97%पर्यंतही पोचतो. अल्पवयीनमध्येही आपण जवळपास 90-92% पोचतो ना. आता 85% आहोत, पण ते वर्षाचं दुसरं वर्ष होतं. कारण काय आहे की सायकल मी सांगितलं आपल्याला 2-2.5 वर्षाचं सायकल आहे. ते सायकलच्या अनुसार आपण 90% पोचतो. 85% जरी यावर्षी दिसत असलो तरी पुढच्या वर्षी आपण 90% 92% पोचतो. पण तसंच एकूणच हा जे हेड आहे, म्हणजे अल्पवयीन असतील किंवा महिला असतील, या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्या मार्किंगमध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो. त्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं याच्याकडे लक्ष आहे. ही परिस्थिती सुधारते आहे, ही अजून सुधारली गेली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.